नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलंय। काल अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवार आणि फडणवीसांमध्ये बैठक झाली। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर अजित पवार आणि फडणवीसांची भेट झालेली आहे। बैठकांमध्ये राजीनाम्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक। रुशाली बरोबर आहे। मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आज 12 वाजता होते। या बैठकीला वेगवेगळे विषय जे आहेत ते चर्चले जातील, परंतु आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे जे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत ते या बैठकीला उपस्थित राहतात का हे बघावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। काल अजितदादांसोबत सुद्धा त्यांची बैठक झाली, त्यानंतर अजितदादा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बैठक घेतलेली आहे। त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जातोय का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि आजच्या बैठकीत ते उपस्थित राहतात का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर जी बीडमधली घटना घडली आणि बीडमधल्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो विरोधक असतील किंवा काही सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्याकडून मागितला जातोय। आणि काल ज्या 2 बैठका झाल्या आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतात का हे बघावं लागेल। दुसरी बाब आपण जर पाहिलं तर आज ई कॅबिनेटची सुरुवात जी आहे ती होणार आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पेपरचा वापर जो आहे तो कॅबिनेटमध्ये केला जातो, परंतु आता मात्र टॅबच्या माध्यमातून सगळा डाटा जो आहे तो कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांना पुरवला जाईल। आज त्याचा शुभारंभ जो आहे तो होणार आहे आणि प्रत्यक्षात त्याची सुरुवात काही दिवसानंतर होईल, कारण प्रशिक्षण जे आहे ते प्रत्येकाला मंत्री असतील किंवा अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे, परंतु त्याचा शुभारंभ आजच्या या कॅबिनेट बैठकीत केला जाईल। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।